आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरात 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण। जीबीएस बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे पालिका ऍक्शन मोडवर। पालिकेकडून 85 पथकांची या संदर्भात नियुक्ती। जीबीएसची रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू। केंद्रीय उच्चस्तरीय पथकाची पुण्यातल्या आरोग्य यंत्रणांबरोबर बैठक। तर या सह विहीर परिसराची सुद्धा स्वच्छता सुरू। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये नागरिकांच्या गाड्या फोडल्या। दहशत निर्माण करण्यासाठी गाड्या फोडल्याचा संशय। रिक्षा आणि कॅबचं नुकसान। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। पुण्याच्या कोंढव्यामध्ये 7 येमेन देशातील नागरिकांची हकालपट्टी। पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाची कारवाई। तर शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश। यूजीसी विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या यूजीसीकडून आता नवे निकष जारी। तर विद्यापीठ स्थापनेसाठी किमान 20 एकर जमीन आवश्यक। 5,000 लघु उद्योजकांना नोटीस। पिंपरी चिंचवड पालिकेची कारवाई। अनधिकृत बांधकामं काढण्यासाठी 15 दिवसांची मुदत। तर लघु उद्योजक संघटनेचा कारवाईला विरोध। पुण्याच्या मुळशीतील प्रसन्न कंधारे या तरुणाची जागतिक सिलंबम या स्पर्धेसाठी निवड। 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान श्रीलंकेमध्ये सिलंबम स्पर्धा पार पडणार। मोरचे आमदार शंकर मांडेकर यांची अचानक नगरपालिकेला भेट। नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला।